Good morning, dear students. Very good morning. I, Professor Santosh Kumar Patil, welcome you on my YouTube channel SM Academy, Learning Language and Literature. इथे आपण आपल्याला अभ्यासक्रमात असलेल्या सिलेबसचे टॉपिकचे विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओज अभ्यासक्रमाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून मी अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ऑलरेडी मी वर्गामध्ये त्या वर्गाला शिकवलेलंच आहे, परंतु काही विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव वर्गामध्ये येणं शक्य नसल्या कारणामुळे किंवा ती येऊ शकत नसल्याने इच्छा असूनसुद्धा त्यांच्यासाठी मी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे व्हिडिओ टाकत आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल, आपल्याला अभ्यासक्रमाला जे काही कम्युनिकेशन स्किल आहे त्या कम्युनिकेशन स्किलमधला एक टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, दॅट इज द रायटिंग स्किल. आणि त्या रायटिंग स्किलमध्ये आपल्याला दोन सब टॉपिक अभ्यासक्रमाला आहेत. टू सब टॉपिक्स आर प्रिस्क्राइब टू अस फॉर द सिलेबी. फर्स्ट इज कॉम्प्रिहेन्शन अँड रायटिंग स्किल, दॅट इज द समरी अँड कॉम्प्रिहेन्शन. नाव लेट अस लर्न द समरी ॲट फर्स्ट. पहिल्याने आपण समरायझेशन म्हणजे काय, समरी म्हणजे काय ते शिकूया. डिअर स्टुडंट, समरायझिंग इज वन ऑफ द लँग्वेज स्किल. लक्षात ठेवा, सारांश हे बोलताना खूप सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तेवढं सोपं नाही. इट इज अ स्किल, इट इज अ लँग्वेज स्किल, भाषेचं स्किल आहे. In today's society, it creates a premium place because in today's world, people have no time to listen to others for too long time. जास्त वेळ लोकांना ऐकायला वेळ पण नाही, and people even do not have a time to read a long narrative book or article. लोकांना फक्त थोडक्यात आणि पाहिजे, इन ब्रीफ पाहिजे. म्हणून समरायझेशन plays very important role in today's business world. Summarization means, summarization म्हणजे काय, सारांश म्हणजे काय, bring able to get to the point. What you want to say, you should avoid the unnecessary things and come to the point. थोडक्यात सांग तुला काय सांगायचं. and you know that's a general tendency all of us. आपली सगळ्यांची जनरल टेंडन्सी आहे, इन्क्लुडिंग मी ऑल्सो. आपल्या जर कोणी सांगायला लागितलं ना, आपण लगेच सांगतो तू आहे ना, कम टू द पॉईंट, काय थोडक्यात सांग. दॅट इज द समरायझेशन. देर आर मेनी एक्झाम्पल्स इन डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर आपल्याला उदाहरणं आहेत. वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी आहेत, कुटुंबामध्ये पण आहेत, फॅमिली अँड सोशल लाईफ दॅट कॉल फॉर समरायझिंग. म्हणजे इट डज नॉट मीन दॅट यू नीड अ समरायझिंग स्किल ओनली ॲट युअर वर्क प्लेस, जॉब प्लेस or your annual exam to getting more marks. No dear student, it is a skill. ते स्किल आहे. मला जे सांगायचं आहे ना, ते भारूड भरती न सांगता थोडक्यामध्ये टू द पॉईंट. तुम्हाला जर समटाईम टाईम रिस्ट्रिकेशन असेल, इफ यू हॅव द टाईम रिस्ट्रिकेशन, देन यू मस्ट फिनिश युअर सेल्फ विदिन द गिवन टाईम, अँड यू मस्ट फिनिश विथ appealing way, charming way, attracting way to the audience. And therefore I again repeated and reiterate that summarization is a skill. Summarizing skill is useful. हे स्किल कुठं युजफुल असतं, इन रिटन ॲज वेल ॲज स्पोकन फॉर्म. लिहिताना सुद्धा थोडक्यात लिहायचं. लोकांना जागा नसते, वेळ नसतो. इफ यू वॉन्ट टू, एखाद्या ठिकाणी जर सोशल मीडिया साईटवर तुम्ही प्रतिक्रिया देत असताल तर यू नो देर इज अ वर्ड लिमिट. तिथं वर्ड लिमिट असतं. सो तुम्हाला जे सांगायचं ते थोडक्यात लिहिलं गेलं पाहिजे. अँड इवन बोलतानासुद्धा समटाईम्स इन ऑफिशियल वेमध्ये ते सांगतात, काय सांगायचं थोडक्यात सांग, डोंट स्ट्रेच टू माय लॉंग. जोरात ताणू नको, फटक्यात सांग काय सांगायचं ते. लांबू नको, ताणू नको, नाही लांबू नको. बिझनेस पीपल वॉन्ट टू नो द बॉटम लाईन. विशेषतः व्यवसायामध्ये लोकांना वेळ नसतो, मोठ्या मोठ्या लोकांना. आणि सगळ्यात जास्त कोणाला असं माहिती आहे का तुम्हाला, डॉक्टर्स. इफ यू गो टू डॉक्टर्स, दे से इन ब्रीफ. तुला काय होतं आहे ते फटक्यात सांग आणि व्यवस्थित सांग. मी सकाळी उठलो, मी असं झालं, तसं झालं, आणि आता काय होतं ते सांग. डॉक्टर्स मस्ट समराईज अ कंडिशन ऑफ पेशंट. डॉक्टर्सकडे जाताना सुद्धा दिस स्किल इज रिक्वायर्ड अँड इट इज टेस्टेड. पेशंट अँड कोर्स ट्रीटमेंटसाठी सुद्धा. ॲटॉर्नीज म्हणजे काय, वकिलांसाठी. कॅन विन केसेस, ते तर सुप्रीम अँड हायकोर्टामध्ये केसेस जिंकतात फक्त समरायझेशनमुळे. इवन द कोर्ट ऑल्सो सेस टू द क्लायंटला कोर्ट काय सांगतो, डोंट से एनिथिंग एक्स्ट्रा टू अस, से व्हॉट इज युअर प्रॉब्लेम अँड से इन अ ब्रीफ. थोडक्यात सांग काय आहे. मस्ट समराईज विथ गुड समरी. म्हणून चांगली समरी तयार करता आली पाहिजे.
Summarization is a very big and great skill. Newscasters summarize the day's event. So, on television, a different type of programs came. रात 9 बजे, रात 10 बजे, 10 का दम, 9 बजे DNA. काय करतात ते? विदिन ॲन हवर और समटाइम्स विदिन हाफ ॲन हवर, अर्ध्या तासामध्ये संध्याकाळच्या 10च्या बातम्या, संध्याकाळच्या 8:30च्या बातम्या. म्हणजे ते समराईज द होल 23 hours. 23 तासाचं समरी फक्त अर्ध्या तासात मांडायची. म्हणजे काय? टू फोकस ऑन द मेन इव्हेंट्स ऑफ द डे. आणि ते पण थोडक्यात सांगायचं. ते न्यूजपेपर अँकरिंगसाठी, न्यूजसाठी वी नीड अ समरायझेशन स्किल. वन ॲप्रिशिएट्स the friend who gives us a good summary of the movie. Suppose that your friend has gone to watch a movie. The movie has the length of 2 and 30 minutes, and if you narrate the movie in 2 hours and 45 minutes, will you like to listen it? No. You want to say the summary within the 5 minutes. Finish yourself within the 5 minutes. आणि जो थोडक्यात सांगतो ना, तो लोकांना आवडतो. पल्हा लावणारा व्यक्ती प्रॅक्टिकल लाईफमध्ये आवडत नाही. One is thinking or watching. Anything in life can be summarized. आपल्याला आपल्या इव्हेंट थोडक्यामध्ये समराईज करता यायला पाहिजे. अ क्लास लेक्चर. सपोज दॅट यू मिस अ लेक्चर अँड इफ यू आस्क युअर फ्रेंड व्हॉट इज द GIST, GIST म्हणजे समरी ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरची समरी काय होती, तर त्याने थोडक्यात की पॉईंट सांगितले पाहिजे. और सपोज द लेक्चर इज ऑफ 50 minutes अँड युअर फ्रेंड समराइज इन 52 minutes. विल यू लिसन हिम और हर? तुम्ही ऐकणार? नो. न्यूज आर्टिकल पण शॉर्ट पाहिजे. अ मूवी, फिल्म स्ट्रीप अँड ते पण छोट्या छोट्या फिल्म स्ट्रीप म्हणजे एखादा चित्रपट असतो ना, त्याचा आपण त्याला म्हणतो सारांश किंवा त्याचं परीक्षण. फिल्म स्ट्रीप म्हणजे परीक्षण. ती मूवी पाहावी का न पाहावी छोटंसं दिलेलं असतं. हिस्टॉरिक इव्हेंट, एनी हिस्टॉरिकल इव्हेंट, सायंटिफिक प्रोसेस, एखादा प्रोजेक्ट असेल, शॉर्ट स्टोरी और इवन अ व्हर्सिटी बास्केटबॉल गेम किंवा एखादा विद्यापीठाचा मोठा खेळ असेल. ऑल दिस वी हॅव टू समराइज विदिन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम. देअरफॉर डिअर स्टुडंट्स, समरायझेशन इज अ व्हेरी बिग स्किल. It is needed in your personality development. If you summarize an event with appropriate words, with effect, appealing effect, charming way, catchy way, attractive way to the audience, it means that you are a good summarizer. तू चांगल्या पद्धतीने समराइज असं इम्प्रेशन जातं. अँड देर आर लॉट ऑफ चान्सेस ऑफ युअर सिलेक्शन अमॉंग दी ऑदर्स. दुसऱ्यापेक्षा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. समरायझिंग इज द स्किल. ते असं स्किल आहे दॅट रिक्वायर्स रिप्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. विच इज कॉल्ड ॲट द रिप्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. मग तिथं येईल कॉम्प्रिहेन्शन, समरायझिंग, लेटर रायटिंग, फॉर्मल काहीतरी. द करेक्ट आन्सर इज समरायझेशन. अँड एक्सप्रेसिंग इट इन वन्स ओन वर्ड्स. लिसन टू मी, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. Summarization does not mean the reproducing the words which are already there in the paragraph. It is a restructuring of the words. तिथलेच वाक्य उचलून छोटं करणं म्हणजे समरायझेशन नाही, तर त्या वाक्यांना आपल्या भाषेमध्ये, आपल्या वाक्यामध्ये, आपल्या ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरमध्ये बनवणं म्हणजे समरायझेशन. इट एन्हान्सेस म्हणजे वाढवणे, इन्क्रीजेस वन्स कॉम्प्रेन्शन, लोकांचं कॉम्प्रेन्शन त्याच्याने वाढतं. ॲज इट रिक्वायर्स ॲक्टिव्ह रीडिंग. ॲक्टिव्ह रिडिंगची गरज असते, कारण तुम्ही जर एखादी गोष्ट डिटेल वाचलीच नाही तर समरी काय करणार. सो फॉर कॉम्प्रेन्शन और फॉर समरायझेशन वन मस्ट रीड व्हेरी ॲक्टिवली. नाहीतर तुम्ही वाचताना 2 ओळी वाचतायत, 3री सोडून देतायत, 5वी घेतात, म्हणजे तुम्ही धड नीट वाचलं नाही आणि अजून त्याची समरी करणार. सो व्हॉट कॅन यू डू. अँड लिसनिंग, इट ऑल्सो लीड्स टू लॉंग टर्म मास्टरी ऑफ इन्फॉर्मेशन. त्याची एक लॉंग टर्म मास्टरी तयार होते. ॲज वन गोज बियॉन्ड सिम्पली अंडरस्टँडिंग टू बिंग एबल टू एक्सप्रेस दॅट अंडरस्टँडिंग. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी समरायझेशन इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस टू गेट अंडरस्टँड. समरायझिंग इज अ टेक्निक. इट इज अ टेक्निक यूज टू ऑब्टेन द इसेन्शियल पार्ट ऑफ an original source. Now see the features of summarization. Here some features of summarizations have been given.
इथे समरायझेशनच्या काही फीचर्स दिलेल्या आहेत पहा. पहिलं, अ समरी कंटेन्स ओनली द मेन अँड द सपोर्टिंग आयडिया ऑफ अ पॅसेज. त्या पॅसेजमधल्या ज्या महत्त्वाच्या आयडिया आहेत आणि सपोर्टिंग आयडियाज त्यात घेतलं पाहिजे, बाकीचं ड्रॉप केलं पाहिजे. इट गिव्ज ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ द कंप्लीट मिनिंग ऑफ द टेक्स्ट. व्हॉट इज इन द टेक्स्ट, इट शूड बी ओव्हरव्ह्यूड, शॉर्टन्ड, आणि सगळं आलं पाहिजे, मिसिंग काही नसलं पाहिजे, नथिंग शूड मिसिंग. अ समरी इज ऑलवेज शॉर्टर दॅन द ओरिजिनल टेक्स्ट. समरी जी आहे ना, ओरिजिनल टेक्स्ट जर 20 ओळींची असेल तर समरी 5 ओळींची पाहिजे, नाहीतर ओरिजिनल टेक्स्ट 20 ओळींचं आणि समरी 18 ओळींची. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. अ समरी इज ॲन ओव्हरव्ह्यू इन द रीडर लिसनर्स वर्ड्स. अर्लियर आय हॅड मेड दिस पॉईंट क्लिअर. समरी म्हणजे दिलेल्या पॅसेजमधल्या ओळी उचलणं नाही. इट इज नॉट पिकिंग दी लाईन्स फ्रॉम द ओरिजिनल टेक्स्ट. इट इज द रिस्ट्रक्चरिंग ऑफ द पॅसेज इन युअर ओन वर्ड्स अँड इन युअर ओन लँग्वेज, इन युअर ओन स्टाईल, विदाउट चेंजिंग द मिनिंग. और द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फ्रॉम रीडिंग. त्या रीडिंगमधली जी महत्त्वाची माहिती आहे ती लेक्चर्स और मल्टीमीडिया. यू नो, समरायझेशन दिस स्किल इज मोस्टली रिक्वायर्ड फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्टुडंट. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्टुडंटला याची खूप महत्त्वाची गरज असते, कारण त्याचा सिलेबस एवढा मोठा असतो. तो सगळा सिलेबस इट इज नॉट पॉसिबल टू देम. सो दे मस्ट बी हॅबिच्युएटेड फॉर द समरायझिंग द लेक्चर और नोट मेकिंग. नेक्स्ट, अ समरी इज बेस्ड प्रायमरली ऑन मेन आयडियाज. समरी करत असताना त्या पॅसेजचं महत्त्वाची जी आयडिया आहे ती आली पाहिजे, नाहीतर इफ यू पिकअप द सबऑर्डिनेट आयडियाज अँड मिस द मेन आयडिया, इट इज नॉट अ समरायझेशन. अ समरी मे बी यूज टू अंडरस्टँड मेन पॉईंट्स अँड स्ट्रक्चर ऑफ ऑथर्स आर्ग्युमेंट. व्हॉट इज द मेन मोटिव्ह purpose of the author while writing that passage, it should be get summarized in a simple lines to convey understand to others. And for what? It should be easy to understand others, to present background information quickly. चटकन लक्षात यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अ प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, मिनिस्टर, they do not have time to listen to you for so many long times. They need only a short cap or to refer to another writer's idea in the course of making one's own statement. मी तुम्हाला सांगितलं, स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या शब्दशैलीमध्ये, स्वतःच्या ग्रामरमध्ये रिस्ट्रक्चरिंग ऑफ द पॅसेज, restructuring of the story, restructuring of the language is called a summarization. Summarizer look for the most compact restatement. So summarizer म्हणजे जो करतो त्याने मोस्ट कॉम्पॅक्ट, छोटंसं कॉम्पॅक्ट अशा पद्धतीचं रिस्टेटमेंट केलं पाहिजे. द नेक्स्ट सी, समरायझिंग स्किल. Summarizing requires the application of good basic writing techniques. For a good summarization, you need the application of some basic techniques. What are they? Just see. In order to write a summary, पहिलं, one must identify the main idea. त्या पॅसेजमधली मुख्य आयडिया काय आहे, मुख्य कल्पना काय आहे, यू मस्ट ग्रॅब इट. पहिले ती तुम्ही ग्रॅब करा. बिगिन पॅराग्राफ्स विथ टॉपिक सेंटेन्सेस अँड राईट इन कंप्लीट सेंटेन्सेस. त्याच्यातला सारांश काढून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही समरी लिहिणार ती परिपूर्ण वाक्यामध्ये लिहा, तोटक वाक्यात लिहू नका. ट्रान्झिशनल वर्ड्स आर युजफुल फॉर कनेक्टिंग आयडियाज इन अ समरी. एखाद्या याच्यासाठी छोटासा शब्द जर तुम्हाला पर्यायी वापरता आला तर तो वापरा. समरी इज अ शॉर्ट रिटेलिंग ऑफ अ लॉंगर रिटर्न पॅसेज. समरी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मोठा पॅसेजचं पुन्हा नव्याने सादरीकरण, रिटेलिंग. कंटेनिंग द ऑथर्स मोस्ट इम्पॉर्टंट आयडियाज. ऑथरच्या महत्त्वाच्या आयडिया त्याच्यात आल्या पाहिजेत. समरायझिंग हेल्प्स improve both readers and writing skill. Summarization helps our skill, we skill both reading and writing skill. कारण का कसं स्किल इम्प्रूव्ह होतं मित्रांनो, पहा, unless you read paragraph carefully with minute details, can you summarize? No. And suppose you read the paragraph with minute details and if you fail to put the main idea in the summary and you just bombard the subordinate ideas in the summary, it is skill? No. To summarize, read, listen a passage closely. पहिल्याने लाईन टू लाईन तो आपल्याला पॅसेज समजला पाहिजे. फाइंड द मेन आयडिया सापडली पाहिजे. अँड सपोर्टिंग आयडिया, त्याच्यामध्ये सपोर्टिंग आयडिया काय ती पण कळाली पाहिजे.
Then briefly write down those ideas in a few sentences or a paragraph, and those main ideas or those supporting ideas which you have identified at the core of the topic, core of the passage, you should rewrite it in your own languages on another paper. If one looks over the whole text to rapidly, म्हणजे एखाद्याने नुसती नजर जरी मारली ना तरी तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळायला पाहिजे. However, one may overlook important parts. Good summary writing therefore requires careful attention to the meaning shape of the text. And nowadays in business, in IT sector, in commercial sector, in professional sector, in political sector, and even in administrative sectors, dear student, summarization is a basic skill. अत्यंत बेसिक स्किल आहे. युअर अप्पर ऑथॉरिटी हॅज नो टाईम लिसन यू फॉर अ लॉंग लेक्चर. तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना तुमचं पाल्लाळ ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, ऐकतच नाही पहिला मुद्दा. To highlight the essentials of another writer's idea rather than to provide a complete and detailed restatement of the purpose of summary writing. Again, it is the repetition, nothing more. It is the restatement of the passage, restatement of the lecture. A summary will help to understand the major direction, the main points and the overall shape of the original text. ओरिजिनल टेक्स्ट पुन्हा नव्याने थोडक्यात समजून घेणं म्हणजे समरायझेशन. इट रिस्टेट्स द इसेन्स ऑफ द ओरिजिनल इन ॲज फ्यू वर्ड्स ॲर पॉसिबल. थोडक्या शब्दामध्ये ते सांगणं, बट नॉट नेसेसरीली इन डिफरंट वर्ड. आपले स्वतःचे शब्द टाकणं म्हणजे मूळ आयडियात बदलून देणं आणि दुसरंच काहीतरी असं नाही. मॅचिंग, कोहेरंट विथ इट. In writing a summary, one must use own words, स्वतःचे शब्द वापरा, or mark the use of author words, ऑथरचे शब्द वापरा, with quotation marks, काही quotation असतील ते वापरा. In all cases, the summary must be written in readable language. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची समरी लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत पाहिजे. नाहीतर ज्याने लिहिलं तर सोप्या भाषेने, तुमची समरी कठीण भाषेत शशी थरूरसारखी अशी नसली पाहिजे. That reflects the essential meaning of the original text. So the summary must be up to the mark of the original text. It should not be deviation, complete change of the structure pattern of the original text. To rewrite a longer piece in short summarize, first understand the text. पहिल्याने text समजून घ्या. Begin by reading, listening the text carefully. Read each line, every sentence carefully. Making sure to comprehend. Comprehend म्हणजे to understand. The full meaning, पूर्ण त्याचा अर्थ समजून घ्या. If there are words one does not know, जर तुम्हाला एखादा शब्द समजत नसेल, take the help of dictionary or any other source, विकिपीडिया, आमकापीडिया, ते ब्रिटानिया काय असेल त्याचं ज्ञान समजून घ्या. इफ सम सेंटेन्स आर कन्फ्युजिंग, काही सेंटेन्स कन्फ्यूज होत असेल तर रीड देम अगेन अँड अगेन. पॅराफ्रेज देम, त्यांचं एकतर भाषांतर करा किंवा पुन्हा पुन्हा वाचा. आयडेंटिफाय द मेन आयडियाज, पहिल्याने त्या पॅसेजमधल्या मेन आयडिया समजून घ्या. अँड डेटरमाइन हाऊ द लेस इम्पॉर्टंट मटेरियल रिलेट टू दोज मेन आयडियाज. आणि जेवढं कमी भाषेत तुम्हाला मांडता येईल तेवढं तुमच्या टेक्स्टमध्ये प्रयत्न करा. After comprehending the text, decide which part are to be included in the summary and which are to be left out. If you read the paragraph carefully, you have grabbed the main idea. पण त्याच्यामध्ये काय गाळायचं काय ठेवायचं हे पण इट डिपेंड्स ऑन युअर सिक्स सेन्स. तो तुमच्या सिक्स सेन्सवर अवलंबून असतो. यूज इट, युटिलाइज इट अँड पिकअप द ओनली इसेन्शियल अँड ड्रॉप ऑफ द अननेसेसरी. ऑफकोर्स, how much materials one selected depends on what length the summary should be. आणि समरीची जी तुम्हाला मर्यादा दिलेली आहे, स्टिक टू इट, त्याला स्टिक करा. थोडंफार 2, 4, 5 शब्द इकडे, समरी 90-100 शब्दात सांगितली आहे तर 100चे 105 होऊ द्या, 95 झाले तरी चालतील, पण 100चे 150 नको. However, unless one has a more specific ratio in the mind, try to summarize the text about 1/5 to 1/4 of the length of the original text. मी पहिल्यांदा सांगितलं, साधारणतः समरायझेशन शुड बी लिमिटेड टू 1/5, 5चा 1वा भाग म्हणजे 100 शब्दाचे 20 शब्द एवढंच असलं पाहिजे. 100 शब्दाचे 40 शब्द पण नाही, 50 शब्द तर अजिबातच नाही. ओके, 35 पण नाही, इट इज टू लॉंग, इट इज द 1/3. तर
the summary generally requires or expected of 1/5 of the original text. So the key to writing an effective summary is combining the material into conscious कोहेरंट सेंटेन्सेस, आणि जी समरी लिहिणार ती पण कॉन्शियस कोहेरंट सेंटेन्सेस असले पाहिजे. इफ द सेंटेन्सेस आर केअरलेसली फॉर्म, पहिलं वाक्य काय आहे आणि दुसरं काय आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मूळ टेक्स्ट वाचलेलं बरं असं होता कामा नये. नॉट ओनली विल द समरी बी अनरिडेबल, त्याच्याने फक्त समरीज अनरिडेबल होणार नाही, तर इट विल चेंज द होल टेक्स्ट. यू नो व्हॉट हॅपन इन 3 Idiots, त्याच्यामध्ये मग चतुर काय आहे त्याच्यासारखं भाषण होऊन जाईल, म्हणजे मूळ बाजूला राहीन दुसरंच काही पण येऊन जाईल, चमत्कारच्या काय होऊन जाईल तुम्हाला माहिती आहे. ऑन द अदर हँड, carefully written sentences can help to show how the separate facts and ideas fit together to build the meaning of the whole. If you have read the lines carefully, then it reflects in your summary. आणि जर वाचलं नसेल तर येणारच नाही. Throughout word choice and sentence structures can help to reduce a summary by half with no loss of information. म्हणजे जेव्हा आपण पहिल्याने गाळायला घेतलं ना तेव्हाच 50% गाळून टाकायचं. In writing summary, one focuses on the most important statement from the original passage. ओरिजिनल जो पॅसेज आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यानेच पिकअप, म्हणजे वाचताना समजून घ्यायचं हे घ्यायचं आहे, हे घ्यायचं आणि हे ड्रॉप करायचं आहे. इलिमिनेट म्हणजे ड्रॉप करणे, द लेस इम्पॉर्टंट मटेरियल बिनमहत्त्वाचं ड्रॉप करून टाकायचं. 3 techniques प्ले अ व्हायटल रोल इन समरायझिंग, सिलेक्शन अँड डिलेशन, नोट टेकिंग. 3 गोष्टी ज्या आहेत ना ह्या महत्त्वाच्या असतात. हाऊ मेनी टेक्निक्स आर मोस्ट इसेन्शियल इन समरायझेशन? 3, 2, 4, 5, 3 जर असं असेल तर 3. विचार दे तर ते आहेत सगळ्यात महत्त्वाचं. सिलेक्शन अँड डिलेशन, निवडणं आणि गाळणं. नोट टेकिंग, नोट बनवणं. आणि मिनिमायझिंग, नंतर छोटं बनवणं. These 3 methods overlap somewhat. A good summary takes into account all these 3 methods. जो चांगला समरी करतो त्याला ह्या 3 गोष्टींचं पालन केलं गेलं पाहिजे. सो ही कॅन मेक अ गुड समरी. नाव सी दिस स्टेप 1, सिलेक्शन अँड डिलिशन. काय घ्यायचं आहे समरीमधून आणि काय ड्रॉप करायचं हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे. ॲज अ समरी मूव्स क्विकली थ्रू द मेन पॉईंट्स ऑफ द ओरिजिनल, फोकस ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट आयडिया दॅन डिटेल्स अँड लिव्स आउट लेस इम्पॉर्टंट मटेरियल. महत्त्वाचं घ्या, बिनमहत्त्वाचं ड्रॉप करा. टू राईट समरी सगळ्यात महत्त्वाचं. आयडेंटिफाय इम्पॉर्टंट मटेरियल, महत्त्वाचं मटेरियल पहिल्याने आयडेंटिफाय करा. बाय अंडरलाईन सर्कलिंग, त्याच्यासाठी अंडरलाईन इट किंवा सर्कल करा, म्हणजे तुम्हाला नंतर समरी करताना लक्षात येईल. ऑर हायलाईट इट किंवा हायलाईट करा. अँड कॅन इलिमिनेट लेस इम्पॉर्टंट, म्हणजे लेस इम्पॉर्टंट आहे त्याला क्रॉस करा. मटेरियल बाय डिलीटिंग इट ऑर क्रॉसिंग इट आउट, पहिल्याने सांगून दिलं. लुक फॉर कीवर्ड्स, त्याच्यातले जे कीवर्ड्स असतील ना ते लक्षात ठेवा. आयडेंटिफाय दो एक्सप्रेस सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन ऑर मेक मेजर स्टेटमेंट, त्याला एक तर पर्यायी शब्द वापरा किंवा तोच उचला जशाचा तसा. सी, आस्क व्हॉट इज सेंट्रल हिअर, महत्त्वाचे इथं काय आहे. व्हॉट इज ऑथर स्पेसिफिक, ऑथरला काय सांगायचं आहे. व्हॉट स्टेटमेंट ड्रॉ द होल पीस टुगेदर, सगळ्या पॅसेजला एका छोट्या वाक्यात कसं समराईज करता येईल, दॅट इज कॉल्ड टायटल, ते सुद्धा निवडा. ग्रॉस आउट डायग्रेशन्स, रिपिटेशन्स, नॉन इसेन्शियल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, एक्सटेंडेड एक्झाम्पल्स, इंटरेस्ट प्रोव्हाइडिंग एन्सिडेंट अँड अदर मायनर सपोर्टिंग डिटेल्स फॉलो इट. Thus, by selection and deletion म्हणजे मेक द मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल एमर्ज अँड पुश, महत्त्वाचं निवडा, बिनमहत्त्वाचं ड्रॉप करा, म्हणजे सिलेक्शन अँड डिलेशन. द नेक्स्ट इज नोट टेकिंग. आता तुम्ही ते निवडलं मग ते एका ठिकाणी बांधणी करा, दॅट इज द नोट टेकिंग. Taking notes on the key ideas for each of the selection of the original text reveals the logic of ideas in the whole piece and the connections among them. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही वाचत गेलात, डार्क करत गेलात, सर्कल करत गेलात, हायलाईट करत गेलात, त्याला एका कागदावर क्रोनॉलॉजिकली लिहून काढा. ॲज वन राईट डाऊन द की आयडिया फॉर इच पॅरेग्राफ, ती क्रोनॉलॉजिकली असली पाहिजे. नाहीतर समरी करताना पहिली लाईनची घ्यायची, 5व्याची सोडायची, 9व्याची उचलायची, 3रीची घ्यायची. झिगझॅग नो. मे नोटिस दॅट इच पॅरेग्राफ हॅज इट्स ओन मिनिंग, आणि ते सगळं कोहेरंटली सिस्टमॅटिकली असली पाहिजे, दॅट इज द नोट मेकिंग. आणि नंतर लास्ट इज मिनिमायझिंग, आणि लास्ट जर कोणतं असेल इट इज द मिनिमायझिंग, तर ते मिनिमाइज तुम्ही केलं पाहिजे. ओके.
तर इथं मिनिमायझिंग म्हणजे काय, अगेन इट इज दॅट शॉर्ट करणं, थोडक्यात करणं, आणि जसं पूर्वी सांगितलं ते सगळं ड्रॉप करणं, दॅट इज मिनिमायझिंग. डिअर स्टुडंट, या सगळ्या नोट्स मी ऑलरेडी ग्रुपवर टाकला आहे. तुम्ही त्याचं PDF एक तर झेरॉक्स करा किंवा काय करा आणि ते वाचून घ्या. याला काही एक्झाम्पल दिलेलं आहेत. आता हे एक्झाम्पल पहा, तुम्हाला हा पॅरेग्राफ पहा विद्यार्थी मित्रांनो, जस्ट सी एक्झाम्पल 2 द नॉर्दर्न लाईट. किती ओळींचा मोठा पॅरेग्राफ आहे, समरी फक्त 2 ओळींमध्ये आहे. एक्झाम्पल पहा, सॅम्पल समरी विदिन द 3 आहे. ओके, हिअर आर 2 एक्झाम्पल्स. तुमची वार्षिक परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह होणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही. हे तुम्हाला कामाचं नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातनं, परंतु सॉफ्ट स्किलच्या दृष्टिकोनातनं अत्यंत कामाचं आहे. म्हणून तुम्ही हे पुन्हा पुन्हा वाचा. इथे जे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ना, हेल्पफुल टिप्स आहेत पहा, किती दिलेल्या आहेत त्या N पर्यंत, A पासून तर N पर्यंत, या सगळ्या तुम्ही वाचून घ्या. यू विल अंडरस्टँड व्हॉट इज द समरायझेशन. सो डिअर स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SMA अकॅडमी यूट्यूब चॅनल. याचा पुढचा आपण टॉपिक घेणार आहोत कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय ते घेणार आहोत, आणि कॉम्प्रेन्शनमध्ये काय घ्यावं काय घेऊ नये हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया. थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SMA अकॅडमी यूट्यूब चॅनल. कीप वॉचिंग मी ऑन SMA अकॅडमी यूट्यूब चॅनल.